मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं भव्य ओपन फुटबॉल स्पर्धांना सोमवारपासून सुरुवात झाली। पहिल्या सामन्यात गडिंग्लज फुटबॉल संघाने सांगली फुटबॉल संघाचा 3-0 गोलनं पराभव करत पहिल्या सामन्यात विजयी सलामी दिली, तर दुसरा सामना मिरजेतील KFC फुटबॉल क्लब आणि एन्जॉय फुटबॉल क्लब सांगली या दोन संघात झाला। या सामन्यात KFC मिरज संघाने एन्जॉय सांगली संघाचा 1 गोलनं पराभव केला। या सामन्यांचं आणि स्पर्धेचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते करण्यात आलं। या स्पर्धेचं संयोजन डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष शब्बीर शेख, सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव आतिश अग्रवाल, रमेश माने, मुन्ना नायकवडी, पीटर शेख, अली शेख, अबीद शेख, फहीम शेख, सतीश शिकलगार, महबूब शेख, शाबुद्दीन शेख, मलिक नायकवाडी, दिलावर नरवाडे, खलील शेख यांनी केला। N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला। आज मिरज येथे छत्रपती शिवाजी क्रीडांगणात या ठिकाणी डायमंड फुटबॉल असोसिएशनने ओपन फुटबॉल चषकचं आयोजन केलेलं आहे। त्यानुसार अनेक नामवंत अशी टीम्स यामध्ये भाग घेत आहेत। खरं तर मला कौतुक आहे डायमंड असोसिएशनचं, की आपल्याला माहिती आहे मिरजेत ह्या स्टेडियमची दुरावस्था काय झालेली आहे। ठीक आहे, महापालिकेने त्यांच्या मागच्या काळात हे जे काय केलेलं आहे त्याचा काही उपयोग नाही आहे खरं तर, आणि त्यामुळे उलट क्रीडा क्षेत्रासाठी जे नियम पाळायचे, ग्राउंडची जी काही लांबी रुंदी वगैरे आहेत त्यातसुद्धा मर्यादा आलेली आहे। असं असतानासुद्धा ग्राउंडची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे। ते सगळं ग्राउंड अत्यंत व्यवस्थितपणानं त्यांनी मेंटेन केलं आणि खेळण्यायोग्य केलं आणि मग आता त्यांनी सामने ठेवले। त्यामुळं त्यांचं योगदान हे सातत्यानं फुटबॉल हे एक आवडीचा खेळ, मिरजेतला प्रसिद्ध असणारा खेळ, क्रीडा प्रकार आहे आणि त्या प्रकारासाठी डायमंड असोसिएशन कायमच, फुटबॉल असोसिएशन कायमच प्रयत्नशील असतं। अगदी शब्बीरबाई असतील, मुन्नाबाई असतील, हे माने सर असतील आणि आमचे सर्व असोसिएशनचे कार्यकर्ते असतील, हे सर्वजण सातत्याने जीवापाड या क्रीडावर प्रेम करतात आणि या फुटबॉलसाठी म्हणून त्यांचे योगदान असतं। तसंच योगदान आत्ताही आपल्याला दिसून येते की हे मागचं जे फुटबॉल ग्राउंड दिसते हे ग्राउंड खेळण्यायोग्य नव्हतं, पण 8-10 दिवस सातत्याने मेहनत करून हे ग्राउंड त्यांनी बनवलं आणि आता स्पर्धांना सुरुवात केलेली आहे। चांगल्या नामवंत खेळाडू इथे येतात, स्पर्धेतल्या नामवंत टीम्स इथे येतात। मिरजेतल्या क्रीडा शौकीनांना त्यांचा एक चांगला आगळा वेगळा खेळ बघायला मिळतो आणि मिरजेचं असणारं फुटबॉलचं नातं कुठं संपुष्टात येतं का अशी अवस्था मागच्या काळात निर्माण झालेली, पण डायमंड असोसिएशनने यात फार चांगल्या पद्धतीने भाग घेऊन आज ज्या काही स्पर्धा सुरू केली त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन पण करतो आणि त्यांना धन्यवाद करतो।